टेम्पररी असं म्हटलं जातं. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि तालुका क्रिकेटमधली ही सर्वोत्कृष्ट जोडी संबोधल्या तर सुहास पाटील आपण यायचंय. नक्कीच आपण पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. दयानंदजी आपण यायचंय. दिनेश पाटील आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. दिनेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. स्ट्रॉंग मॅन दिनेश पाटील आपण. म्हणजे मॅचचे केक देखील या ठिकाणी आलेले आहेत. केक क्रॉनिकल्स प्रोप्रायटर रुपेश म्हात्रे, प्रशांत गोराटकर आणि प्रत्येक गोराटकर यांच्या माध्यमातून दिले जाणारे हे एक स्वीट्स वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतोय नीरज. समोर आहे फलंदाज दिनेश, एक उजव्या हाताचा फलंदाज, त्याला सामोरे आहे नीरज. राईट आर्मवर मोठा फटका केला, चेंडू येतो लॉंग ऑफच्या कडं आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार. आणि दिनेश पाटील याच्या बॅटमधून निघाला हा षटकार. नीरज नाही स्क्वेअर केला, चेंडूला बघायचं आहे. चेंडू मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून कुठे दूर जातो. 6 धावांसाठी षटकार. इतका शॉट नव्हता, खरं तर खाली राहिला होता, मात्र स्वतःला थोडंसं शफल क्रॉस केलं आणि खेचून मारला होता चेंडूला. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळतोय. आणि की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 22 जणांनी या ठिकाणी 3 षटकार लागोपाठ ठोकले होते. गवली सर बघायचं हा 23वा खेळाडू ठरतोय की काय. दिनेश 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. लॉंग ऑफ आणि स्क्वेअर लेग. नीरज आणि हा एका देखना फटका बघायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. चेंडू मात्र कुठे ते दूर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. हा 23वा फलंदाज या स्पर्धेमधला. काय फटका खेळलेला, थोडा बॅकफुटला आला होता. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर सरळ फेकून दिलं होतं. काय फलंदाजी. मी सुरुवातीला सांगितलं होतं की या वर्षी आपण बघतो दिनेश थोडासा संघर्ष करताना दिसतोय, पण मी नेहमीच म्हणतोय की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. येस. आणि काय देखणे फटके बघा. तीन प्रकारचे 3 षटकार बघायला मिळाले होते. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. आता मात्र एक हाय प्रोफाईलचा फलंदाज कशा प्रकारे खेळतोय तशा प्रकारचा खेळ. दिनेश ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू होता, केवळ फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू जातोय मिडॉनला. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगला खेळ बघायला मिळतोय. 3 मोठे फटके केल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतो, आपल्या सहकार्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो दिनेश. नक्की तालुका क्रिकेटमधली ग्रामीण मधली सर्वोत्कृष्ट जोडी मी नेहमी म्हणतोय की प्रितेश आणि दिनेश, त्याचबरोबर दिनेश आणि हर्षद ही तालुका क्रिकेटमधली सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी आहे. आज प्रितेश आलेला आहे सलामीला. नक्कीच सिच्युएशन नुसार खेळ करावा लागतो असं म्हटलं तर जशा प्रकारची सिच्युएशन असेल तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी बघायला मिळते वीरताना दापोडी संघाकडून. आपल्या फॉलो थ्रू थोडंसं चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा देत आहेत. नीरज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कट घेतली होती, शॉट थर्ड मॅनला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली होती. असं वाटलं होतं की झेल होतो की काय, पण थोडासा आवाक्या बाहेर होता यष्टरक्षकाच्या. 1 धाव पूर्ण केले होते. एका धावीने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 20 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. या स्पर्धेमधलं सर्वोच्च महागडं षटक काल सुरेश संघाचा दीपेश यांनी तब्बल 39 धावा एका षटकामध्ये दिल्या होत्या. ओ हो, आता मात्र या ठिकाणी आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार.
सुहास पाटील त्याचबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि दिनेश पाटील हे दापोडे गावचे उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि क्रिकेटच्या विकासासाठी सुद्धा नेहमीच फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते मान्यवर कक्षामध्ये. वेलकम दिनेशजी. त्याचबरोबर सुहास पाटील यांची उत्कृष्ट आजी दापोडे गावातून संघा सुरुवात चांगली करून दिली होती, मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत. सुहास पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. काय सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते, खास करून काय आक्रमण केलेले दिनेश याने. तब्बल 4 षटकार मारले आहेत आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय 25 धावा पटकावल्या त्याने. पहिल्या षटकामध्ये 26 धावा. हे चांगल्या स्थितीमध्ये तानाजी दापोडे हा संघ आलेला आहे. नक्की चांगली फलंदाजी करतोय दिनेश. मी म्हणालो होतो की हाय प्रोफाईल फलंदाज आहे आणि हाय प्रोफाईल फलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाजीला येत आहेत तेव्हा तेव्हा नक्कीच एक चांगल्या प्रकारची करामत करताना या ठिकाणी चांगली फलंदाजी 6 षटकारांशी धावा फलकावर झाले आहेत. 26 रन ऑन बोर्ड. आरडी स्पोर्ट ओळी विरुद्ध गुड बाय क्युनिदवे दोन्ही संघ करण्यात आणि संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, आज आरडी स्पोर्ट ओळीच्या माध्यमातून जी स्पर्धा आहे त्यांचा लॉट सुद्धा होणार आहे. सोनिका माता मालोडी संघाने कुठे जायचं नाही, कारण या संघामधून जो संघ विजय प्राप्त करेल त्या संघाबरोबर लगेचच आपणास लढत द्यावी लागणार आहे. हा जो सामना सुरू आहे या संघामधून विजयी संघ विरुद्ध सोनिका माता मालोडी. अतिशय महागड्या षटकाची हाताळणी केली होती नीरज याने. 26 धावा खर्च केल्यात. बघायचं आहे दुसरा गोलंदाज येतो अविनाश. आपल्या सहकार्याने ज्या प्रकारची खराब गोलंदाजी केली नक्कीच तशी होणार नाही याची या ठिकाणी खात्री करतोय की काय अविनाश. चांगला चेंडू होता, तितक्या सहज गतीने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातोय. 7 धावांसाठी षटकार. मात्र दुधारी तलवार बघायला मिळते. आता दोन्ही बाजूने आक्रमण, आणि जेव्हा दोन्ही बाजूने आक्रमण होत आहे तेव्हा ते थांबवणं फार कठीण असतं. नक्की दोन्ही बाजूने जेव्हा आक्रमण होतं तेव्हा मात्र जो मधला असतो त्याची फसगत होते. तशाच प्रकारची फसगत होताना या ठिकाणी गोलंदाज अविनाश याची पहिल्याच चेंडूवर आक्रमण बघायला मिळालं होतं. मिड विकेटच्या टोक्याने कुठे दूर चेंडू पाडला होता. चांगला चेंडू होता, थोडासा फ्लायटेड टाकला होता, थोडा स्लो राम चेंडू फेकला होता, केवळ जनरल पुश केला होता, सन्मान दिला होता. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. आता अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत तशा प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. एक दमदार सुरुवात वीर दापोडे संघाकडून बघायला मिळते. खास करून नाणेफेक हरल्यानंतर एक दमदार सुरुवात वीर दापोडे संघाची. चांगला चेंडू होता, थोडासा ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 34 रन्स ऑन बोर्ड. सन्मान दिला होता. हलक्या हाताने फक्त खेळ होता. आणि मित्रांनो, यालाच म्हणतात क्रिकेट. खराब चेंडूचा समाचार करायचा आणि त्या चेंडूला सीमारेचा रस्ता दाखवायचा, आणि चांगला चेंडूचा सन्मान करायचा आणि त्यावर लाईफ लाईनचा वापर करायचा, यालाच म्हणतात क्रिकेट. अविनाश आता मात्र एक चांगला चेंडू होता, सरळ हाताने खेळला होता, बॉलर बॅक खेळला होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं होतं. आता मात्र फेकी केली होती. थोडासा गोलंदाजाला चेंडू अडवता आला नव्हता. त्याचा फायदा घेतला फलंदाजांनी आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. आणि असं होतंय गवळी सर, कधी कधी एक धावतं क्रिकेट असतं आणि त्याच्यामध्ये घाई गर्दीचा खेळ होतो आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना होत असतो. अगदी बरोबर, कारण गोलंदाजाला चेंडू नीटसा अडवता आलेलं नव्हतं आणि थोडंसं ओव्हर थ्रो होतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. एक तोडी दुसरी धाव पूर्ण केली जाते. प्रितेश आणि दिनेश दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळते, हे फार महत्वाचं आहे. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 36 रन्स. सुंदर अप्रतिम. स्तुती करावी तितकी कमी. थोडासा शफल झाला होता फलंदाज, थोडासा उजव्या एष्टीपर्यंत पोहोचला होता. बघितलं फलंदाजी हालचाल बघितली आणि तशा प्रकारे चेंडू फेकला होता गोलंदाज अविनाश यानं. अगदी बरोबर, चेंडूचा वेग थोडा कमी केला होता, चेंज ऑफ पेस, आणि त्यामध्ये मात्र बीट झाला होता प्रितेश. आता मात्र या ठिकाणी भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सरसावतोय. चेंडू आता सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते जी 40. नॉन स्टॉप पार्टनरशिप 40 रन्स ऑन बोर्ड कवली सर. जबरदस्त फलंदाजी. यस, आणि विशेष म्हणजे आक्रमक फलंदाजी बघायला मिळाली, कारण 20 सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. दोघांनी चांगली फलंदाजी, दोघांनाही चेंडू मला असं वाटतं की फुटबॉल सारखा दिसतोय. नक्कीच या ठिकाणी असं वाटतंय की चष्मे घालूनच आलेले आहेत दोन्ही फलंदाज, की जेणेकरून हा चेंडू त्यांना फुटबॉल सारखा दिसतोय. चांगली फलंदाजी, दोन्ही फलंदाजी स्तुती करावी लागेल, पण खराब गोलंदाजी नक्की गोलंदाजाकडून बघायला मिळते. थांबवावं लागेल, या दोन्ही फलंदाजांना थांबवावं लागेल. जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल गोवे संघाला. यानंतर जो सामना होणार आहे सोनिका माता मालोडी विरुद्ध, या दोन संघामधून जो विजय संघ प्राप्त करेल त्या संघाबरोबर या संघाला लढत द्यावी लागेल. त्यानंतर आरडी ओळी व गुडबॉय केवणी देवे, आणि शेवटचा जो पहिल्या फेरीतला सामना आहे तो म्हणजे NR बोरपाडा विरुद्ध जय हनुमान टिंबिवडी. वेलकम दिलीप तरे, आपला हार्दिक स्वागत आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. वेलकम. अशा प्रकारे मित्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर वीत आणि दापोडी संघाची धावसंख्या बिनबाद 40. उर्वरित 2 षटकामध्ये वीर आणि दापोडे हा किती धावापर्यंत महाजल मारतोय, त्याहून अधिक गोवा संघ या संघाला किती धावापर्यंत रोखतोय या आपल्यापर्यंत धावते विरण करण्यासाठी सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. धन्यवाद शशिकांतजी म्हात्रे. राहुल येतोय तिसरं षटक घेऊन, आणि खेळण्यासाठी सज्ज होणारे दिनेश पाटील. राईट आर्म, काय फटका खेळलेला आहे, वाईड ऑफ बॉल आणि लॉब केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, दर्जेदार षटकार. सुपर दुपर अशा प्रकारची फलंदाजी. बॅटच्या रेषेत आला होता, पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू भिरकावून दिला होता दिनेशनं. एक लाजवाब षटकार. दिनेशच्या बॅटमधून निघाला हा 5वा षटकार आणि 32 धावांवर खेळतोय दिनेश. काय फटकेबाजी, सुरुवाती मला वाटते घरूनच सेट होऊन आलेला आहे दिनेश पाटील. आज ठरवलेलं आहे आणि मला वाटते कर्णधारांनी सांगितलेलं की आक्रमक फलंदाजी कर. चेतन याला स्लाइस केलेला आहे आणि ह्याच बरोबर दिनेश पाटील याची खेळी संपुष्टात. अक्षय आणि रमाकांत जॉयल पिंपला संघाची 88 धावांची पार्टनरशिप. पण एक आहे सर, पार्टनरशिप 88 धावांची असली तरी पण हा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर आहे. ॲब्सोल्युटली, तुम्ही जर एकदा मोठी धावसंख्या उभारता, संघाचा विजय फार महत्त्वाचा असतो. मास्टर ब्लास्टर नेहमी म्हणत असतात संघाचा विजय फार महत्त्वाचा असतो, माझं शतक महत्त्वाचं नाही. सचिन तेंडुलकर यांनी सातत्याने याचा उल्लेख केलेला होता. राहुल राईट आर्म, वाट शॉट, स्लॉग सीप आणि चेंडू वाईडिश मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. हिटमॅन ऑफ दापोडे, ज्याला रोहित शर्माच्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना आपण नेहमी पाहतोय, हिटमॅन हर्षद याच्या बॅटमधून निघाला कडक फटका, षटकाराने खातं उघडतोय. नक्कीच आमचे स्कोरिंग कॉम्प्युटर आणि सांगतायत याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. नक्कीच 50+ रन्स या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 52 धावा धाव फलकावर लागत आहेत आणि 385 या ठिकाणी सिक्सर ठोकला जातोय हर्षदच्या माध्यमातून. हुकचा फटका आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारे हर्षद याच्या बॅटमधून निघालेला दर्जेदार षटकार.
आणि की सर वीर आणि धापोडे संघाचे पाठीराखी खूप आलेले आहेत. आपण बघितलं आपल्या डाव्या बाजूला जे पॅव्हलियन बनवलेलं आहे बसण्यासाठी, या ठिकाणी आपण जर बघितलं त्या ठिकाणी बरेचसे पाठीराखे वीर आणि दापोडे संघाचे आहेत आणि वीर आणि दापोडे संघ नक्कीच त्यांच्या गावकऱ्यांना खूप प्रेम मिळत असतं. नाही, संघ जेव्हा चांगला खेळत असतो तेव्हा पाठीराखे मोठ्या संख्येने येत असतात आणि आत्तापर्यंत तरी मात्र आपण पाहतोय नाराज केलेलं नाहीये दापोडे संघाने. कारण आपण पाहतोय हर्षद सुरुवातीला दिनेश याने आक्रमण केलं होतं, यावेळी मात्र हर्षद आक्रमण करताना आपण पाहतोय. चेतन राईट आर्म, यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. 58 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. नक्कीच 75 प्लस कडे पाहत असणार आहे वीर तानाजी दापोडे. नक्की चांगला चेंडू फेकला होता. आपण बघितलं थोडासा उजव्या यष्टीवर पडला होता. चेंडू थोडासा खाली राहिला होता. पायांच्या हालचाल बघायला मिळाली नव्हती फलंदाजाची. चेतन राईट आर्म, पुन्हा कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. मात्र चेंडू ज्या ठिकाणी खरं तर खेळायचं होतं त्या ठिकाणी जात नाही. चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय, फाईन लेगकडे किंवा लॉंग लेगकडे खेळायचं होतं आणि एकच धाव मिळेल ती म्हणजे हर्षद यास. धावसंख्या झाल्या 59, 59. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 बाद 59, एक दमदार सुरुवात, धावांचा डोंगर उभा केलेला आहे. अजूनही प्रितेश खेळपट्टीवर आहे, हर्षद खेळपट्टीवर आहे आणि दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. नक्कीच 70 प्लस पर्यंत मजा मारण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे वीर आणि दापोडे संघाचा. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत तिन्ही फलंदाजांनी केलं आहे आणि तशा प्रकारचं नक्कीच यामध्ये टार्गेट सेट असेल ते वीर आणि दापोडे संघाचं. अगदी बरोबर, कारण 59 धावा झालेल्या आहेत. खूप जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कर्णधाराला खेळाडूंना विनंती असणार आहे. आज आमचे तब्बल 10 सामने होणार आहेत. नक्की मित्रांनो जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेळ कोणासाठी थांबणारी नाहीये, पण आपण नक्कीच या वेळेमध्ये खेळ करून आजच्या दिवसाचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण करूया. गोरेगावचे 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू दिलीप पाटील यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून जयनमान गोवेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पण दिलीप पाटील सध्या तरी ऑल इज वेल नाही आहे, कारण विस्फोटक फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघाने. 59 जवळपास 20 या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि मी म्हटलेलं आहे शशिकांतजी की 75 प्लसकडे पाहत असणार आहे, कारण हर्षद खेळपट्टीवर आहे, प्रितेश खेळपट्टीवर आहे. पण जर 70 प्लस पर्यंत पोहोचायचं नसेल तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघायचं आहे चौथा गोलंदाज देवेन आपल्या सहकार्याने ज्या प्रकारची खराब गोलंदाजी केली तशा प्रकारची गोलंदाजी जर देवेन करून झाली नाही तर मात्र 70 प्लसच्या आतमध्ये रोखण्याची किमया करू शकेल तो गोवा हा संघ. अंतिम षटक घेऊन येतोय देवेन. वॉट अ शॉट, लाभ केलेला आहे, जागेवर फटका खेळलेला, स्टँड अँड डिलिव्हर, वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. हर्षद याच्या बॅटमधून निघाला हा तिसरा षटकार आहे आणि षटकाराने वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या वाढलेली आहे 65, 65. शुभम पाटील यांनी सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. गोवे संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभम पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. असं वाटतं सहज खेळतायत तिन्ही फलंदाज. आतापर्यंत दिनेश चांगला केला होता, आता हे दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे खेळतायत असं वाटतं की सहज खेळतायत. एखादा लहान मुलानं जसं क्रिकेट गोलंदाजी करावी मोठ्या मुलानं फटका मारा तशा प्रकारचे सहज क्रिकेट बघायला मिळतोय गवली सर. अगदी बरोबर, चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळतेच. देवेन यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, मात्र थोडासा पूर्णपणे बीट झालेले, धावबाची शक्यता आहे मात्र रॉंग अँड थ्रो. खरं तर नजर बाईटचा इशारा करतात, नजर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा सामना खेळतात, फलंदाज असो, गोलंदाज असो, यष्टीरक्षक असो, क्षेत्ररक्षक असो, तुमची खांबण्यावर नजर असणं फार गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो झाला असता तर कदाचित या ठिकाणी फलंदाज धावबाद झाला असता. थोडंसं बॉडी लँग्वेज देखील सैल झाल्यासारखं वाटतं गोवे संघाचं गवली सर, कारण ज्या प्रकारचे गोलंदाजी त्यांच्या जयनमान गोवे संघाचा गोलंदाज कोण झालंय? सचिन याचा सुद्धा एक आगळावेगळा अंदाज दिसतोय या सामन्यामध्ये. सचिनला नेहमी हास्य, सचिनच्या चेहऱ्यावर कधीही बघा तुम्ही हास्य असेल. फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत सीमारेच्या बाहेर जाते का बघायचं आहे आणि सरळ जाते स्ट्रेट लॉंग ऑन सीमा पार षटकार.
ग्राउंडचा फटका लोअर फुल टच चेंडू होता आणि अशा प्रकारचा चेंडू जर सीमारेच्या बाहेर पाठवायचा असेल तर ताकदीचा वापर करावा लागतो. तो वापर या ठिकाणी बघायला मिळाला आहे प्रितेश याच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ गेलेला आहे आणि क्रिकेटमध्ये ज्याला सुरक्षित फटका म्हणून संबोधलं जातं तो हा फटका आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. नक्कीच आणि अशा प्रकारे 6 धावने मात्र 70+ टप्पा पूर्ण केलेला विहिताने दापोडे या संघानं 72 धावा फलकावर लागतायत. देवेन शॉर्ट रनअप पुन्हा फटका खेळला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहा दुष्काळात 13वा महिना सोपा झेल सुटतोय. जेव्हा समोरचा संघ विस्फोटक फलंदाजी करतोय चांगल्या स्थितीमध्ये आणि तुम्ही अशा ठिकाणी झेल सोडतात म्हणजे तर मी म्हणेन दुष्काळात 13वा महिना आहे. नक्कीच ज्या प्रकारचा आपला संघ अडचणीत आहे तशा प्रकारे अशा प्रकारचा जेव्हा आपल्याकडून खेळ होतोय तर नक्कीच गवली सर दुष्काळात 13वा महिना म्हणा हरकत नाही. कारण विकेटचा दुष्काळ आहे या ठिकाणी. देवेन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न मात्र टॉप एज टायमिंग साधता आलेला नाही गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावपळ बघायला मिळते मैदानात ज्याप्रमाणे एखाद्या मोर्चावर पोलीस लाठीमार करतात आणि मैदानात धावपळ त्याप्रमाणे धावपळ बघायला मिळते मग त्याचा फायदा होत नाहीये. झेल सुटते पुन्हा 2 धावा मिळतात धावसंख्या वाढते 76 धावा झाले 76 आणि मला वाटते षटकातील शेवटचा चेंडू आहे. सुरुवातीला दिनेश यांनी चौफेर फटकेबाजी केली होती त्यानंतर मात्र हर्षद यांनी फटकेबाजी केली होती आणि त्यानंतर प्रितेश यावर सुद्धा एक चांगली फलंदाजी केलेली आहे. याला फटका केलेला टायमिंग साधता आल्याने चेंडू सरळ जातोय डीप मिडॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय रॉंग अँड थ्रो 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धावी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज धावबाद तर 78 धावा झालेल्या आहेत. आमचं लक्ष आम्ही वळतोय मान्यवर कक्षामध्ये कारण आमचे मान्यवर जे आहेत त्याचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सर्वप्रथम सुहास पाटील हे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि दापोडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहे सुहास पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनोज भोईर आपण आपले शुभास्ते करायचं आहे. त्यानंतर दापोडेगावचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते दिनेश पाटील यांचे स्वागत आणि सन्मान करायचे आहे. मनोज भोईर आपण नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धा असो क्रिकेटची कुठली स्पर्धा असो स्पर्धेसाठी फार मोठे योगदान नेहमी दापोडे गावासाठी असतं असे दिनेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे विविध दलाची दापोडे संघाने कारण वेळेसंदर्भात आम्हाला आज सहकार्य करायचं आहे. तब्बल आमचे 10 सामने आज होणार आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीकडनं आम्हाला सुद्धा सूचना आलेल्या आहेत त्याचबरोबर पंचांना सुद्धा सूचना आलेल्या आहेत कारण 4 षटके ही 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. मी मात्र ह्या तत्पुरती ह्या सामन्यासाठी मात्र थांबणार आहे पण मात्र यानंतर सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर ज्याने अगदी या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासून समालोचन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मेरी आवाज मेरी पहचान. मित्रांनो आज आमचे दिवासपूर दिवाचे वेगवान गोलंदाज एक्सप्रेस गोलंदाज जय पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. जय पाटील आपणास आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने तसेच पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवासपूर दिवा यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. यस जय पाटील आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा. आमचे स्वप्नील डीजे आपण लक्ष द्यायचं आहे.
प्रकारे आपण समालोचन केलंय आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही अजून शिकतोय. तर जाऊया आपण. इथं मात्र एक भलं मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आणि जिथं वखारे माझ्यासोबत जॉईन झालेले तर संदेश एवढं सोपं नसणार आहे, कारण की जनमान गोया संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे आणि कित्येक वेळा पाहिलं आपण या संघाच्या माध्यमातून की धावा खूप जास्त बनवण्यामध्ये अग्रेसर असे किमान 5 फलंदाज या संघाकडे खूप हाय क्वालिटीचे फलंदाज सोमनाथ पाटील ते एक दमदार प्रदर्शन नेहमी पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होताना तर सलामी जोडी पाहतोय आपण सुमित आणि आकाश. सुमित यांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे, पण प्रतिस्पर्धी समोर संघ कुठला आहे? निमित्त दादा संघ ठरलेला वीर आणि दापोड्या संघ. तर पहिला चेंडू फुल टॉस आणि पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार. चेंडूला भिरकावलंय वाईडिश लॉंगॉनच्या वरतून हा षटकार. तिसऱ्या पंचाची इथे मात्र मागणी करताना पाहतोय आपण. तिसरे पंच तर संदेश ज्या प्रकारे एक मोठं आव्हान आहे. 79 धावाचं लक्ष्य सर करायचे, जवळपास प्रति षटकामागे 20 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल आणि त्याच प्रकारे पाहतोय की जो एक फुलटॉस चेंडू टाकलाय दोन्ही हाताने स्वीकारलंय की असा चेंडू जर दिलाय तर मी त्याला निश्चित बाहेर भिरकावून देईल. सुमित त्यांचे एक दमदार सुरुवात पाहतोय, षटकाने खातं उघडतोय. तिसरे पंच म्हणून पाहतोय आपण मनोज भोईर, पुरुषोत्तम इंटरप्रेस संघाचे एक अनुभवी गोलंदाज आणि एक चांगले आदर्श व्यक्तिमत्व पाहतोय आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून एक सुपरहिट छान आयोजन पाहतोय आपण. BCA चॅम्पियन ट्रॉफी आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूचं स्वप्न असते की प्रत्येक गावामध्ये ही ट्रॉफी आली पाहिजेत, पण जर पाहिलं आपण या वर्षीचा हा किताब कुठला संघ पटकावेल? जाऊया आपण मैदानावर. ज्या प्रकारे स्थिती आहे याच पात्रात फटका इथं मात्र चांगला म्हणता येणार नाही, कारण की कव्हरच्या वरतून खेळायचं होतं. टायमिंग कुठंतरी कमी पडली आणि अप्रतिम अप्रतिम झेल टिपल्या गेला कव्हर पॉईंटला आणि पहिला दे धक्का जनमान गोवे संघाला. असं वाटलंय की हा डाव पुढे खूपच छान रित्या पुढे नेईल, पण गोलंदाज पाहतोय आपण की दीनानाथ वीर आणि दापोडे संघाचा गौली सरांनी संदेश वकारे जर पाहिला आपण या खेळू जर गोलंदाज विवरण केलं तर जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतोय या संघाकडे जेव्हा चेंडू सोपं होते त्यावर खरा उतरतोय आणि ते मात्र एक ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता तो ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला. नक्कीच सुनील बोरा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने देखील दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. क्रमांक 3 वर पाहतोय आपण सोमनाथ पाटील, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या भिवंडीमध्ये, मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट खूप मोलाचं योगदान. पण या सामन्यात या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या संघासाठी क्रमांक 3 वर येऊन आवश्यकता आहे खूप छान एक मोठ्या खेळीची. ती खेळी इथं मात्र साकारेल काय सोमनाथ पाटील? सुनील भगत यांचा हा संघ पाहतोय आपण. या स्पर्धा चांगला चेंडू होता, वाट पाहिली चेंडूची, हलक्या बॅकलीचा वापर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफला चेंडू येतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण करतोय सोमनाथ. आपला व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 7. आदरणीय अनिल वजे साहेबांचं आगमन झालेले. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि संदेश फकारेचा आज जर पाहिला आपण आता जे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाचं खेळाडूचं जे यांचा आपण वाढदिवस साजरा केले मैदानावर जो संघ इथं मात्र आहे जनमान गोळे संघाचा एक चांगला खेळाडू अनुज पाटील यांचा आज वाढदिवस आहे. अनुज, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसाच्या या शुभ दिवसापूर्वी एका चांगली खेळी साकारेल काय अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे आकाश. डावखुरा फलंदाज, खूप काही अपेक्षा असेल या खेळाडूकडून, कारण की मोठं आव्हान आहे. जर तो सर करायचा असेल तर आकाशाला चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. यावेळेस पात्रात चुकीचा फटका, चुकीला माफी नाही, पण मात्र प्रयत्न केल्या गेला नाही. असं वाटलं की सहज हा लक चेंडू जवळ जाईल आणि झेल टिपेल,
पण नशिबाची साथ इथं मात्र पाहतोय आपण आकाश यांच्याकडे. तर एक जीवनदान म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की प्रयत्न केला नव्हता. जो पाहतो आपण क्षेत्ररक्षक उभा होता अजय यांच्या माध्यमातून, आणि त्याचा फायदा इथं मात्र आकाश घेईल का पाहिजे. पण खूप काही अपेक्षा गोयल संघाच्या माध्यमातून सोमनाथ यांच्यावर एक जबाबदारी. याच पात्र ज्या प्रकारे चर्चा होती ती योग्य उत्तर देतोय, चेंडूला भिरकावतोय. अप्रतिम अप्रतिम हा सुरेख फटका, उत्तुंग षटकार. यास अतिशय सुरेख दमदार फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. षटकार आलाय आणि या फटक्यांची आवश्यकता आहे सुनील पवार, कारण 19.75च्या सरासरीने चालायचं आहे सामना विजय होण्यासाठी. आणि जिथं बरोबर सांगितलं, पण पूर्णपणे सहमत आहे. आणि या षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 14, तर दरम्यान पाहतोय आपण जनमान गोवे या संघाचे 40+ एक अतिशय चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि एक आदर्श व्यक्तिमत्व तानाजी पाटील दादांचं शुभेच्छा येतात तिथं मात्र जनमान गोवे संघासाठी. खूप खूप धन्यवाद आदरणीय तानाजी पाटील साहेब. तर दिनानाथ सज्ज होताना हा चेंडू टाकण्यासाठी समोर बाहुबली ऑफ गोवे म्हणून ज्याची ओळख आहे सोमनाथ पाटील. यावेळेस आता चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, अतिशय वेगात चेंडू होते. जवळपास जर यष्ट्यावर चेंडू आदळला असता तर निश्चित पंचाला मात्र विचार करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाही. एक धाव पूर्ण करतोय सोमनाथ. तर संघाची धावसंख्या पाहतोय आपण 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदेश वकारे काय बोलतो, ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली. जी सरासरी पाहिजे तर जवळपास 20 धावाची ती सरासरी पूर्ण करू शकला नाही, पण क्षमता आहे अजून खेळपट्टीवर जे 2 फलंदाज आहे आकाश आणि सोमनाथ यांच्याकडे. यस पहिल्या षटकाचा विचार केला तर वार जरूर झालाय, मात्र या ठिकाणावर ना पलटवार करावा लागेल, कारण आवश्यकता होती 20 धावा येणं, मात्र ती आवश्यक सरासरी या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये आणि त्या मोबदल्यात एक मोठा गडी बाद झालाय सुमित. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेले आहे पुरुषोत्तम एंटरप्राइज संघाचे. आणि जिथं कालच आतिश यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारला गेला की तू संघामध्ये वापसी करेल काय, तर आतिश पाटीलने एक छान उत्तर दिलं, जेव्हा संघाला माझी आवश्यकता पडेल तेव्हा मी वापसी करेल. क्या बात आहे. त्याच्यासमेत पाहतोय आपण भाविक पाटील आणि तसेच सागर पाटील, सागर मात्रे, वेलकम, सुस्वागतम. तर आता मात्र सामना इथून मात्र जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. ज्या प्रकारे पाहतोय आपण की धावसंख्या आहे ती 15 आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र आमचे गुणलेखक सांगतील की किती धावा बनवायला लागेल. 64 धावा 54, एवढं सोपं नसणार आहे. जी सरासरी 20 होती जवळपास आता मात्र खूप जास्त झालेली आहे, पण सामना एक रंगतदार होईल यात कुठली शंका नाही आहे. गोलंदाज दुऱ्यान त्या टोकाकडनं पहिल्या चेंडूवर काय घणाघाती प्रहार पाहतोय, चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ पार्क. अजून एक उत्तुंग षटकार. दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. भरपूर दम या फटक्यामागे मिळालाय मॅक्सिमम. दुसरा षटकार सोमनाथच्या बॅटमधून निश्चितच आवश्यकता आहे पवार सर एक चांगल्या इनिंगची सोमनाथकडनं, आणि त्याचबरोबर चांगली भागीदारी देखील करावी लागेल. आणि इथं मात्र गवली सरांनी माझ्यासोबत संदेश वखारे आहेत. एकच सांगेल, BPL जेव्हा ऑक्शन चालू होतं, सोमनाथ एक टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर एक बाहुबली फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, आणि कुठल्याही संघाने याचा विचार केला नाही. आणि त्याचा काय एक उत्तम उदाहरण देताना पाहतोय आपण, एक चौफेर फटकेबाजी. सलाम आहे तुझ्या या फलंदाजीसाठी, अप्रतिम अप्रतिम. इथं मात्र दाखवून देतोय की अजून मी गोवेगावचा सुपुत्र आहे आणि माझ्यात क्रिकेट संपला नाही. इथं मात्र या षटकाराने सांगून जातोय या खेळपट्टीवर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 21 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये एक धमाल आणि कमाल करावी लागली तर मात्र सोमनाथ पाटील याला, आणि ती क्षमता आहे गवली सर जो उल्लेख मी केला होता. याच पाता पंच केलंय
हवेत आहे इथं मात्र आयुष्यमान भाऊचं आशीर्वाद सोमनाथ याला. त्यापूर्वी मात्र एक धाव पूर्ण करतोय. जीवनदान सोमनाथला सुद्धा मिळालंय. जीवनदान इथं मात्र पाहायला पण आकाशला सुद्धा मिळालंय. खूप काही छान गोष्टी इथं मात्र वीर तांड्या पुढेच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पण क्षेत्ररक्षण या सामन्यात सुद्धा जी मोठं नाव आहे त्या अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण इथं मात्र करताना आपण पाहत नाहीये वीर तांडे दापोड या संघाला. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी सुनील पवार सर. तर पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे सोमनाथ याला. मात्र या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज? येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच आणि करावं लागेल, कारण 79 धावांचा पाठलाग करतोय जय हनुमान गोवे संघ. प्रितेश एक मोठं नाव वीर तांडे दापोडे संघाच्या माध्यमातून. आणि भिवंडी क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण एक युवा खेळाडू प्रितेश. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. यावेळेस पात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि परत आकाश याला जीवनदान म्हणजे झेल टिपता आला नाही. आणि असं वाटते की आजचा दिवस आकाशच्या नावावर जाईल काय, ज्या प्रकारे आकाशी फटके खेळतोय पण परिपक्व चेंडू बॅटच्या मधोमध घेत नाही, हवेत फायर करतोय. जीवनदान मिळालं अजून या 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय पण पुढे सरकते ती 24. यस, वारंवार चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर दोन्ही चेंडूवर झेल ड्रॉप झाल्यात. चेंडू मात्र शिल्लक आहे ते 15 आणि धावा बनवायला लागेल 55. एक आक्रमक अप्रतिम टोलिंग फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस पाता चांगला फटका आहे. काय सुपर स्विंग पाहायला मिळालं. धमाका पाहतोय आपण. चेंडूला भिरकावलाय मिडविकेटच्या वरतून. षटकार. खरे एवढं जर सांगेन ही फटकेबाजी पाहून इटका जेव्हा पत्थर से. ज्या प्रकारे एक मोठं आव्हान आहे त्या प्रकारे मात्र आकाश आणि सोमनाथ हल्लाबोल फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे आणि आवश्यकता आहे संघाला. यस, नो डाऊट टेट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर आतापर्यंत दिलंय. मात्र हे सातत्य पुढे देखील दाखवावं लागेल. अगदी बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे हा शॉट खेळला हाच जर सातत्य या सामन्यात या 4 षटकापर्यंत कायम ठेवावा लागेल जर सामना जिंकू शकतोय. कारण की प्रतिस्पर्धी संघ कोण आहे बघा. वीर तानाजी दापोडे एक मोठं नाव टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये. प्रितेश सज्ज होताना यावेळेस पात्र अजून एक धमाका पाहतोय आपण. धमाका 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 फेकून देतोय चेंडूला. षटकार. चेंडू झाले आता पण जर पाहिलं आपण 5. अंतिम धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 36. अजून संघर्ष करावा लागेल. एवढं सोपं नाहीये. 13 चेंडूमध्ये 43 धावेची आवश्यकता असेल. का सामना रंगतोय. एकीकडे गोवे तर दुसरीकडे एका बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली वीर ताने दापोडे हा संघ. चेंडूने बॅटमध्ये खूप छान संघर्ष पाहायला मिळतोय. आकाश सज्ज होताना फलंदाजी करण्यासाठी. याच पात्र चांगला चेंडूचा फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आपल्या जर फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. तर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या पाहतोय आपण. जय हनुमान गोया संघाची धावसंख्या ती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 36. अजून 12 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 43. क्रिकेटमध्ये अवघड आणि सोपं काही नसते. अवघड तर मी तर म्हणणार नाही. ज्या प्रकारे ही जोडी खेळपट्टीवर आहे. जर सामना पूर्णपणे आपल्या बाजूला झुकायचा असेल वीर ताने दापोडे संघाला तर ही जोडी तोडावी लागेल. जर गोवे संघाला सामना जिंकायचा असेल संदेश वकारे तर ही जोडी अजून 12 चेंडूपर्यंत जर राहिली तर सामना सहज जिंकू शकतोय. तर काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, पण गोलंदाजीमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे. या सामन्यासाठी आपण ऐकूया पहिल्याच वेळेस परिवर्तन होताना संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 43 धावा बनवायच्या आहेत. एक चांगली फलंदाजी आपण पाहिली या षटकामध्ये. जवळजवळ आपण पाहिले की 3 षटकार आल्यात. सोमनाथ एक चांगली भागीदारी करतोय आकाश सोबत. आकाशाच्या बॅटमधून 2 षटकार तर सोमनाथच्या बॅटमधून देखील 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. निश्चितच हे सातत्य पुढे देखील दाखवावं लागेल, कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 43 धावा बनवायच्या आहेत. तर षटक क्रमांक 3, तिसरं षटक निर्णायक षटक असेल सुनील पवार सर. कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील.
तर एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. या दोन फलंदाजांच्या मध्ये आवश्यकता होती या भागीदारीची गोवे संघाला, ती भागीदारी या ठिकाणी झाली आहे. मात्र यापुढे देखील खूप काही निर्भर असेल गोवे संघ या दोन फलंदाजांवर, आकाश विथ सोमनाथ. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज राजन पाटील येतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर बाहुबली आपण पाहतोय सोमनाथ. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू, त्रिफलला उडवला जातोय. यस इज गॉन. फलंदाज बाद सोमनाथ. पाटील आहे. राजन पाटील बऱ्याचशा वेळेला डोक्याचा वापर फार करीत असतो. कित्येक वेळा बघितलं आहे. गुंदवली या ठिकाणी बघितलं होते, जयेश पाटीलला मंकी विकेटच्या दरम्यान बाद केलं होतं. गोलंदाजी करताना डोक्याचा वापरही खूप करीत असतो. याचा अनुभव आहे राजन पाटील याचा, आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी झोकून दिलाय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय सोमनाथ त्याच्या रूपाने. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यस डॉक्टर गावली सर, आव्या स्टिकवर चेंडू होता आणि फुलटॉस होता चेंडू. कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता. तर फटक्यामागे एक चुकीची निवड पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप परतावं लागलं त्या ठिकाणी सोमनाथ पाटील या फलंदाजाला. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती नीरज आलाय. तर पाहूया नीरज कशा प्रकारे फलंदाजी करेल. आवश्यकता आहे वारंवार बिगिट मोठे फटके खेळावे लागतील, कारण अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 43 धावा बनवायच्या आहेत. राजन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. अतिशय दमदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार आलाय. 6 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 42. 42 धावा झाल्यात. यस कुणाल पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. यस डॉक्टर गवळी सर, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा अजूनही करायच्या आहेत विजयासाठी गोवे संघाला. राजन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज.
तर समोर आकाश, ज्याच्या बॅटमधून 2 आकाशी फटके जरूर आपण पाहिल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलं जातंय फलंदाजाला, मात्र कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. तर समीकरण जर पाहायचं झालं तर अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 37 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे संदेश, मला असं वाटतं प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. 8 चेंडू आणि 37 धावा. राजन पुन्हा एकदा बोलतोय. फुलटॉस आहे. यस, प्रहार झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. तर ती घेतली नव्हती. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली होती आणि स्ट्राईक आपल्या बाजूने का ठेवली होती याचं एक उत्तर या ठिकाणी दिलंय आकाश या फलंदाजाने. आकाशाच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा षटकार. तर या स्पर्धेतील 395 हा षटकार. अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज राजन पाडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची आवश्यकता या ठिकाणी गोवे संघाला आणि ती क्षमता आहे आकाशाच्या मध्ये. आणि जोपर्यंत आकाश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत गोवे संघाच्या, यात मात्र काही शंका नाहीये. तर राजन पाटील षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आकाश. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक वेगवान चेंडू आपण पाहतोय, मात्र या चेंडूवर एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. आपण समीकरण पाहूया. शेवटचं षटक आणि विजयासाठी डॉक्टर गवली सर 30 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या धावांचा पाठलाग झालेला आहे. तसंही क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सोनिका माता मालोडी संघ कर्णधाराने यायचं आहे, कारण विजेत्या संघाबरोबर आपणास लगेच लढत द्यायची आहे. लगेचच टॉस होईल. यानंतर हा सामना संपल्याबरोबर या संघामधून विजेत्या संघाबरोबर आपणास लढत द्यायची आहे. आपला कर्णधार आपण यायचं आहे. रुपेश काटे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. 6 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत. जवळजवळ 5 मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमधून फलंदाज आकाश याला. या आधी देखील आकाशी फटके आपण जरूर आकाशाच्या बॅटमधून पाहिलेत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज समीर येतोय. समीर गोलंदाज येतोय. 6 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत. आकाश फलंदाज समोर आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. तर गोलंदाज समीर. षटकातील पहिला चेंडू सोडून दिलाय, कारण दिशा चुकीची आहे. पंच दाद देतात. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने अर्धशतक धावफलकावर पाहायला मिळते. 50 धावा झाल्यात, मात्र अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. गॅप शोधली. चेंडू गॅप मधून सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. पाच चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे.
समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. सीमारेषेचा रास्त दाखवावा लागेल, तोही सीमारेषेच्या बाहेर. यस, कारण 4 चेंडूवर 24 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चारही चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी भिडकावून द्यावे लागतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. तर पाहूया हा कारनामा, हा चमत्कार या ठिकाणी करतोय का हा फलंदाज. या आधी देखील आकाशने दाखवून दिले की क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील आकाशाला. निश्चितच ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. तर पाहूया ते प्रयत्न या ठिकाणी सफल होत आहेत का. तब्बल 79 धावांचा पाठलाग करत असताना आपण गोवे संघाला पाहतोय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 4 षटकारांची आवश्यकता. समीर गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस बेट केलं जातंय फलंदाजाला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय की औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. प्रयत्न जरूर झाले होते, मात्र ते या ठिकाणी कमी पडतायत. समीर पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस प्रहार झालाय. सुरेख फटका. चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. षटकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावांचं लक्ष अजूनही शेष आहे. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळतील. अजून एक षटकार. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 12 धावांची आहे. एक मात्र आहे, कुठल्याही प्रकारचा नो किंवा वाईट चेंडू हाताळला नाही तर मात्र अगदी विजयाच्या उंबरठ्यावर वीरताना दापोडे संघ उभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एक चेंडूमध्ये 21 धावा सुद्धा झालेल्या आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया जो सामना झाला होता, हाय स्कोरिंग सामना, 434 धावांचं लक्ष, त्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 21 धावा झाल्या होत्या. यस, एका लिगल चेंडूची आवश्यकता आहे दापोडे संघाला. तर शेवटचा चेंडू. यावेळेस बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेलाय आणि अशा प्रकारे वीर तानाजी दापोडे संघ विजयी होतोय. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान गोवे.